येवला मुक्त भूमी येथे 56 फूट उंच पंचशील ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनींचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, येवला नाशिक 13 ऑक्टोबर या धर्मांतर घोषणेच्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हजारो अनुयायी येवला येथे येऊन मुक्तीभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात। यापुढे दरवर्षी भीमा कोरेगाव महाड या भूमीवर जसे लाखो लोक येतात तसे लाखो लोक येथे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी मुक्तीभूमीवरील धर्मांतर घोषणेच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा नाशिक जिल्हा पश्चिम यांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये केले। यावेळी डॉक्टर हरीश रावलिया ट्रस्टी चेअरमन, ॲडव्होकेट एस के भंडारे ट्रस्टी केंद्रीय कार्यालय प्रमुख व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲडव्होकेट जगदीश गवई, UG बोराडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, देवेंद्र उबाळे ट्रस्टी येवला मुक्तीभूमी, सुरेखा लोखंडे अध्यक्ष नाशिक जिल्हा पश्चिम महिला शाखा इत्यादींची भाषणे सुद्धा झाली। अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा पश्चिम शाखा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव होते। या ऐतिहासिक दिवशी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दल, श्रामणेर भिक्खू संघ कार्यकर्ते यांनी शहरातून रॅली काढून डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर, बनते बी सुमेध बोधी, डॉक्टर हरीश रावलिया, ॲडव्होकेट एस के भंडारे यांच्या हस्ते मुक्तीभूमीवरील विपश्यना हॉलमध्ये भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यानंतर समता सैनिक दलाच्या ध्वजाच्या आणि 56 फूट धम्मध्वजाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सूत्रसंचालन ॲडव्होकेट एस के भंडारे, राष्ट्रीय सचिव BH गायकवाड, नाशिक जिल्हा पश्चिम सरचिटणीस शरद भोगे यांनी केले। त्यानंतर समता सैनिक दलाचे संचालन व कबड्डी, लाठीकाठी, धावणे स्पर्धा संपन्न झाल्या। नाशिक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह सन 1930 मध्ये सुरू केला। त्याला 5 वर्षे पूर्ण होऊनही मंदिर प्रवेश मिळाला नाही, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा करून अस्पृश्य समाजाला मुक्ती देण्याच्या क्रांतीला सुरुवात केली। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची स्वतःची व लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन चातुर्वर्णातून मुक्ती घेतली। म्हणून 56 फूट उंच पंचशील ध्वज बुद्धिस्ट ग्रामपंचायत अधिकारी यांच्या नाशिककरांच्या वतीने सुमारे 6,25,000 खर्च करून उभा केला। त्याचे कौतुक करून आता नाशिककरांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या संकल्पनेतून येवला मुक्त भूमीचे नंदनवन करायला पाहिजे, असे ॲडव्होकेट एस के भंडारे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले। या सभेमध्ये बुद्धिस्ट ग्रामपंचायत अधिकारी संघाचे बापू साधवे, मोहन जमदाडे आणि एका मुस्लिम परिवाराने बौद्ध धर्म स्वीकारल्याबद्दल डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी त्यांच्या हस्ते त्या बांधवांचा सन्मान केला। या ऐतिहासिक दिवसाप्रित्यर्थ येवला तालुक्याच्या वतीने 70 बौद्धांचे श्रामणेर शिबिर आयोजित केले होते। त्यावेळी समारोह करण्यात आला। या 10 दिवसांच्या शिबिरास चैत्यभूमीचे बनते बी सुमेध बोधी केंद्रीय प्रशिक्षक विभाग प्रमुख HD सरोदे गुरुजे यांनी प्रशिक्षण दिले। या ऐतिहासिक सोहळ्यात समता सैनिक दलाच्या स्पर्धा व संचालनास दलाचे DM आचार्य दादासाहेब भोसले, मोहन सावंत, चंदा काचले, PS डोबळे, राजनंद थोरात, आनंद भेरजे इत्यादी अधिकारी यावेळी उपस्थित होते व रायगड, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, परभणी, अमरावती, अकोला, मुंबई, ठाणे इत्यादी विविध बटालियनचे सैनिक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच येवला, नाशिक व राज्यभरातील विविध जिल्ह्यातून अनुयायींची मोठ्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती। यावेळी पंचशील ध्वज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय भीम इत्यादी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान। जय भारत।